हॅलो बुशा, काय रे, कुठेशी? काय रे, आटे शेजारी आलो तू, काय म्हणस? असे का? अरे मग आज कॉलेजला येणार ना का नाही? अरे मग बडा कॉलेजला येसू ना, बिन कॉलेजने कस काय होई? बर मग कॉलेजला कव येशी? हा ना, येस ना, जरासा अर्धा एक तास ना येसू का? बर येता ना मग घराकडे स्कूटी घे, आपण सोबतच जाऊ. नाही रे गटल्या, तू ये लाग ना इकडेच, आपण संगे जाऊत ना. बर चालेल, चाल तसे करूत मग. चालेल, ठेवू मग. हा चालेल. 2 hours later. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. आज बरीच विद्यार्थी संख्या कमी दिशी राहिली. नाही हो सर, सर्व येईल शेत, पण कशाचे माहितचे का, जेवण जास्त काही करेल नाही, सकाळी नाही शाळा जायचे, काही जेवण बिवण करेल नाही, त्यामुळे आम्ही नादान दिशी राहिनो वसून. भूषा, तू शिस्ते महाराज आहे बरं, मस्त वाचा करस तू. नाही हो सर, मी शांतच बसेल छे ना. मी आता प्रेझेंट गिरानो, सर्वांस नाही लक्ष द्या बर का. जो गैरहजर राही त्याने 100 बोला नाही, आणि जो प्रेझेंट राही त्याने यस सर मान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. येस सर. 30 31 32 33 प्रेझेंट सर. 33 34 35 36 37 38 39 40 प्रेझेंट सर. 41 42 43 44 45 46 47 48 49 51 52 53 54 55 57 58 59 60 प्रेझेंट सर. काय रे, इथला दिवस कसा होता रे? अहो सर, बरं नाही वाटे राहीन तो. काय जाय तुले? काय नाही सर, जुलाब आलं, पांढऱ्या पिशा कमी गत्या, डेंगू बी झालं होता, मग आता रिपेअर व्हायचे. बर जर राहून होई तर मला फोन कर द्यावा, नाही तर मग अर्धली जावा ना, काहीतरी करा ना. हो, बिनशर्त घर नाही राहून भाऊ. हा चालेल सर. तर ऐपा विद्यार्थी मित्र, आपला पहिला तास मराठी येणार आज. तर शासनाना नियमानुसार आपण आताच ते आपलं प्रॅक्टिकल चालू करणार शेतस, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल तुम्ही चालू करांचे. हो, तर बराचसा शिक्षक तिथे जाई बसे तर त्या काय तुम्ही वाट पावासारखा नाही शेतस, ते तुम्ही बॅग बिग घे समजा, मग प्रॅक्टिकल लेबो असे म्हणणं होतं म्हणा. का हो सर, प्रॅक्टिकल तर दुपारून सुरू होस ना. अरे पोऱ्या शेतात दुपारला प्रॅक्टिकलला जाता नाहीत, तिकडला तिकडेच बघते जातच, मला समजत नाही बा कोण होणं कोण नाही होणं. मग आता कशी राही, शाळा बरा टाइमले डायरेक्ट प्रॅक्टिकल राही ना. मग ज्या बी पोऱ्या प्रॅक्टिकल येतील त्यासले वर्गात येणं अपेक्षित असे, त्या बाहेर डावर काय करणारच नाहीत, असे नियम काढेल छे. असे शे का? चालेल, चला प्रॅक्टिकलला चला मग. हो सर. 10 minutes later. काय पा, आपला आज ना पहिल्याच प्रॅक्टिकलची. हो, त्यामुळे तुम्ही मी पहिलेच सांगितलेस, काही फोडताडो आले नको. हो सर, आणा. काही वस्तू फुटण्यात फाटण्यात तर त्या तुम्हाकडून वसूल करण्यात येईल व त्यावर 10% एक्स्ट्रा लावण्यात येईल. कारण की आमना जो प्रॅक्टिकलना टाइम राहस तो आमना वाया जास, आणि ज्या आपल्या केमिस्ट्री लॅब मधल्या ज्या वस्तू शेतस त्यासनाही नुकसान होस, त्यामुळे त्या 10% व्याज तुम्हाला लावणं पडे. आणि सर्वात पहिले म्हणजे आपण चप्पल बूट वगैरे काही आणणार नाही, कारण लॅब खराब होस. सर तुम्हाला सांगा ना, पहिले चप्पल बूट सर्व बाहेरच काढेल होतो. तू तर काढेल शत, या गठल्यानं काढेल नेत ना. काय रे गठल्या? अहो सर, ते पायले थोडी जखम जायचे हो, थंडावा लागू देवाने लायचे डॉक्टर ना, त्यामुळे कनी बूटच घालायला लायचे त्यानं. हा का? बर, तुला आज ना दिवस सूट दिलीस, कारण की कशी शे पहिलाच दिवस शे आणि तुले नियम बी माहिती नाही शेत. हो, त्यामुळे मी तुले हळूहळू सर्व सांगितलं, तो काही विषय नाही. फक्त प्रत्येक शिस्तीमा प्रॅक्टिकल कराना, आपला जोही प्रयोग राही तो आपले घर देखील कराना शे. आणि तुम्ही म्हणशात मग सर घर काहीच नाही शे, तर काही प्रॅक्टिकल अशा देखील शेतात ज्या घर बी करता येतील, बरोबर. तर सर्वप्रथम सोन्या तुना जवळ एक बिकर पडेल शे. हो, तर ते किती ml शे ते सांगते. सर यानावरती एमएलच देईल नाही शे. अरे बधीर ना पसारा, ml म्हणजे किती पाणी शे त्यांना मा. हो, माप सांगितले ना किती ml न बिकर शे असे. अरे एमएल बी समजत नाही का तुले? पाय ना किती एमएल नशे. सर तिथे 0 दिसाडेल शे, 0 ml नशे सर. तुम्ही कसाले सायन्स घेत बसनात रे? हा, आपला आर्टच घेवा ना,
कसाले बाई डोकाला ताण देतस रे? तुम्हाला अजून बिकर म्हणजे काय ते माहिती नाही, किती एम एल नशी ते माहिती नाही, एम एल म्हणजे काय ते माहिती नाही. हा, त्याला मग काय टाकतस ते तर माहिती शका. अहो सर, त्याला मग पावडर बिवडर टाकते होतील ना. म्हणजे काहीच माहिती नाही अशी भरून काढावा का नाही कान मागे चांगली. बया तुम्ही बया आणि चालनात सायन्स घेवा आले. किती एम एल नशे ते माहिती नाही, किती पाणी बसस ते माहिती नाही. हा, ते काच नशे का फायबर नशे ते बी माहिती होई का नाही. हा, काय रे कसाले घेत बसतस रे सायन्स? आपला आपला आर्टच चांगला राहत भाऊ. हा, हाई शिकणं म्हणजे येडा दडानं काम नाही शेती. अहो सर, कनी म्हणा चष्मा घर राय जायचे तर त्यामध्ये दिस नाही सर. ते तटे 200 ml ना बिकारचे ना सर. तुम्ही बी काय असे करतेस? अरे येडा नापासारा मग पहिलेच नाही सांगता नका. तुला काय विचारा तुम्ही? हा, किती एम एल नशे ते विचारा होतं. मग तुला तो नव्हता का सांगाले 0 पासून तर 200 ml पर्यंत शे बा. अशी 200 ml टोटल ती बिकरशे आपलं. हा, त्यानापैकी मोठं काय दिशी राहणार का तुला म्हणे 0? इथलं सूक्ष्म जीव थोडीशी ते 0 सांगितल्यानंतर तू. हा, हो सर, जाऊ द्या ना, काही सांगा ना मग. हाय पा, तुम्हाला आज ना पहिलाच दिवस आहे त्याला मग तुम्ही सूट दिलीस मी. पण कशाशी माहिती का, आता हाय जे बिकरशी हो ते 200 ml नशी म्हणजे त्याला मग 200 ml सॉल्यूट वॉटर काहीतरी मिळस बुवा असे. हो, तर हाय बिकरना उपयोग आपले जे लिक्विड राहस, हो लिक्विड राहतस, काही केमिकल राहतस, काही ऍसिड राहतस, त्यासाठी ते वापरलं जास. आणि प्रथम सांगल्याबद्दल एक मोठी सांगस की या बिकरना उपयोग आपण करतोस तर केल्यानंतर हा बिकर स्वच्छ पाणीने धुतलं गेलं पाहिजे. आणि जे बी आपण त्यांना लिक्विड ऍसिड काही टाकतोस त्याला हात लावणार नाही. हो, आपल्याकडे ऍसिड एकदम पॉवरफुल येईल सरकारनं ऍसिड एकदम पॉवरफुल द्यायचे आपल्याकडे. त्याला माझं ते ऍसिड टाक तर ऍसिडना अशा दुष्परिणाम शेतस की आपला जर हात जर चुकीने लागी गया तर तिथे खड्ड देखील पडू शकस. तुम्ही म्हणशात सर कस काय खड्ड पडे? खड्ड म्हणजे वतायना जर हात वर डायरेक्ट खड्ड पडत ही साईड तू ती साईड दिसस डायरेक्ट. एवढं बेकार ऍसिड ना परिणाम शेतस. त्यामुळे ऍसिड पासून सावधान राहा आणि जास्त आगाऊपणा काही करा नाही. आणि पहिलं आपलं प्रॅक्टिकल काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही आज पहिलं फक्त इंट्रोडक्शन देवासाठी येलो. तू बिकर कसाले म्हणतस, फनेल कसाले म्हणतस, हा गॅस स्टोव कसाले म्हणतस, ऍसिड कसाले म्हणतस, कार्बोनेट ते आपलं यश येतस खडा राहतस त्या मीठ नागत त्या कसाले म्हणतस. त्या बाकी आपले काही ज्या बेसिक गोष्टी त्या शिकाना शेतच. तेवढा करता आपला आज प्रॅक्टिकल होतं. तर हाय प्रॅक्टिकल फक्त आपला आज इंट्रोडक्शन वरच होतं. त्यामुळे काही एवढं विषय नाही. आणि सर्वप्रथम तुम्ही एक काम करण्याची, जेवढा बी ते वस्तू दिशी राहणार त्या वस्तूचं नावं आपलं वहीमा लिवायचेतच. मला विचारा नाही सर यानं नाव काय त्यानं नाव काय. हो, मी जर तुम्हाला जर सांग मी तर फेनॉल ऍड करा. हो, मग सोडियम ऍड करा. मग तुम्ही ऍड करता यायला पाहिजे. हो, मला विचारा नाही मग सर सोडियम कतशी आणि फिनॉल कतशी. मला विचारा डोकं फिरी जाय बापू. हो, पहिलेच ताकीद दिदेस. आणि फेनलना उपयोग फेनलच म्हणस. फनेलना उपयोग जे लिक्विड राहस ते लिक्विड पासून तर आपलं एक काचणी वाटी राहस. त्याला सायंटिफिक नेम तर काही आठवत नाही मला. तर ते सायंटिफिक त्या नामा जे ऍसिड राहस ते टाकलं जास. अरे त्या मास्तरलेस काही नाही राहणार. तो काही शिकाडे बा आपले. हा ना रे, त्या वस्तूचं नाव माहिती नाही तर आपले राहता शिकाडी. तोपर्यंत तुम्ही या वस्तू असं सर्व नाव लिही घ्या वहीमा. पुढला हप्ताले आपण जेव्हा प्रॅक्टिकल राही तो ते प्रॅक्टिकल स्वतः तुमले करण्याशी. काय स्वतः करणार शेतस? हर कराना कस काय ते बी सांगत नाही म्हणे स्वतः करणार शेतस. काय जर काय हो सर, गटल्या म्हणता ना कस काय होतं बुवा अशी. त्याला म्हणतात तू स्वतः करण्याशी म्हणत. हा, पुढला प्रॅक्टिकलले हँडबुक वगैरे सर्व लागेल. आज तुम्ही 2च विद्यार्थी प्रॅक्टिकल लेवनात. त्यामुळे तुम्ही बाकी नसले सर्व असं सांगितले मी काय काय सांगते. हो, आणि येताना आटे पाणी बिणी कोणी सांडा नाही, आगाऊपणा काही करा नाही, गॅस स्टोव कोणी चालू करा नाही. हो, बराचसा प्रकारे ऍसिड आपल्याकडे शेतस त्याच्यावर काही धोका होऊ शकत. त्यामुळे सेफ्टी मारावा ना. आणि जो कॉलेजकडून जे ड्रेस दिला जाईल तो घाला ना. कारण की सेफ्टी बद्दल जर समजा ऍसिड ना कोणा त्रास जाया सांडणं उडणं आपली चप्पल त्यानावर काही होणार नाही त्या ड्रेसवरी. त्यामुळे ते सरकार तुम्ही दिलं ना त्यांना बी काही तुम्ही चार्ज देणार नाही. हो, पुढला प्रॅक्टिकल एकदम जोरात राहील.
प्रत्येकने हाजिरीला देवांची मनाकडे डोळा फडफड करा. त्यामुळे आज ना मी संपाडस. तुम्ही तोपर्यंत नाव बिव लिही घ्या, कोणता कोणता याले काय काय म्हणतस. हो हा सर. तर नमस्कार मंडळी. तुम्ही या प्रॅक्टिकल करेल होतीन किंवा आता तुम्ही करता होशात किंवा तुम्ही या लॅबमा पहिले येल होशात किंवा आताच जाई राहणार होशात. तर लॅबमा अशा काही गोष्टी राहतील ज्या खूप महत्वपूर्ण त्यासनं आपले नोंदी घेणे पडस. कारण की काही ऍसिड अशा राहतस की थोडा बी पडल्यावर डायरेक्ट काही होऊ शकस. त्यामुळे एकदम सांभाळी वागणं पडस. तर यानामा काही आपले प्रयोग दिसाडेल राहत असते त्यासना बी एकदम महत्वपूर्ण अभ्यास आपले काटोकरपणे करणं पडस. तर बहुसवन हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. त्यामुळे या व्हिडिओवर काही मनवर घेवा नाही. आणि आज ना प्रॅक्टिकल मी का बरं घेते नाही म्हणा, कारण की डोळा फडफड करा ना, त्यामुळे मी आज काही प्रॅक्टिकल घेते नाही. तर पोराचे सांगितले कोणतं काय काय तर त्या बरोबर करी घेतील. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बहुसून भेटू पुढला नवीन व्हिडिओ मा. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका. तुफान आहे चॅनलला विसरू नका. तर बहुसून जय खानदेश. काय रे तुला पहिले सांगा होता ना कसे कसे वापरा ना असे. हा दिदा का 1000 रुपयानं नुकसान करी. हा आता दे हा 1001 रुपया दे गच्चूप. मला बाकीनं काहीच चावू नको. 1000 रुपया भरी दे.